नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी साठी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण बघू शकतो प्रिव्हियसली जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता तर 21,500 पर्यंत मार्केट एक रेंजमध्ये गेलेलं आपल्याला दिसत होतं आणि डाऊन साईडला सपोर्ट घेताना दिसत होता 21,400 ते 21,390च्या आसपास. तर आपण इथं बघू शकतो एक्झॅक्टली या रेंजच्या वरती ओपनिंग तर आज मार्केटने दिली. 21,500 550 पर्यंतचं रेजिस्टन्स झोन तर होतं, पण त्याच्यावरती ओपनिंग दिली. इथं बघू शकतो सस्टेनेबल मूव्ह आला, पण त्याच्यानंतर इथं बघू शकतो मार्केटमध्ये फार जास्त मोठ्या रॅलीमध्ये कन्वर्ट होताना काही दिसलं नाही. परत आपल्याला इथं सेलिंग प्रेशर बनताना दिसलं. प्रिव्हियसली जसं इथं रेजिस्टन्स तुटला आणि नंतर बऱ्यापैकी रॅली इनिशिएट होताना दिसत होते, तसं काही होताना दिसलं नाही. जे काही गेन्स होते ते थोडेसे एक्झॉस्ट आणि एक रॅपिड आणि थोडंसं बिग व्हॉल्यूम प्रॉफिट बुकिंग येताना आपल्याला दिसली. डाऊन साईडला आपण इथं बघू शकतो बिग व्हॉल्यूम प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर डाऊन साईडला जे आपण नंतर एक सपोर्ट जे एक्सपेक्ट करत होतं की 21,200 पर्यंत वी आर गुड, पण त्याच्यानंतर जर हे बघितलं तर आपण इथं बघू शकतो फर्दर त्याच्या पुढेही मार्केट गेलेलं आपल्याला दिसतंय आणि क्लिअरली आपण बघू शकतो 21,100च्या आसपास मार्केटने क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसतीये. 21,200च्या आसपास इथं बघू शकतो आपण प्रिव्हियसली सपोर्ट बघत होतो, म्हणजे हा जो गॅप आहे हा फिलअप होऊन कदाचित इथं मार्केट सपोर्ट घेऊन हा सपोर्ट ब्रेक करू नये स्ट्रॉंग क्लोजिंग याच्या खाली डाऊन साईडला आपल्याला दिलेली आहे. तर एक मेजर व्हॉल्यूम थ्रू आपल्याला सेलिंग आलेली, रॅपिड सेलिंग, एक मेजर प्रॉफिट बुकिंग आपल्याला निफ्टीमध्ये आज येताना दिसली. सेम केस बँक निफ्टीमध्येही आपल्याला बनताना दिसलं. इथे आपण बघू शकतो की 48,160 जे रेजिस्टन्स होतं जे आपण मार्क करून ठेवलेलं होतं त्याच्यावरती काही मार्केट आपल्याला जाताना दिसलं नाही. तिथून एकदा परत रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला सगळे सपोर्ट तोडत आपलं मेजर सपोर्ट आपण जिथं बनवत होता हा जो गॅप आहे इथं फिलअप करायला येऊ शकतं. एक्झॅक्टली तिथे येऊन थोडंसं आपल्याला इथं याच्यावरती क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसते. एक्झॅक्टली त्या सपोर्टच्या आसपास क्लोजिंग दिलेली दिसते. ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी, बँक निफ्टीने सपोर्टला तसं रिस्पेक्ट केलेलं आहे. कम्पेअर्ड टू निफ्टी, बँक निफ्टीची क्लोजिंग थोडीशी बेटर पोझिशनला आहे. फार जास्त स्ट्रॉंग पोझिशनला आहे, पण थोडीशी बेटर पोझिशनला आहे. पण इट इज स्टील ॲट द नियरेस्ट लेवल ऑफ सपोर्ट. पण इथं जर बघितलं तर आपण ह्या सपोर्टच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. तर ओव्हरऑल आता हे व्हॉल्यूमच जी सेलिंग आलेली आहे ही कंटिन्यू होणार की इथून काही परत एकदा रिव्हर्सलचे चान्सेस दिसणार, काय प्रोबॅबिलिटीज बनताना दिसू शकतात, या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, पण जे काय व्हॉल्यूम आपल्याला आज बघायला मिळालेलं होतं, जे काय मोमेंटम एक्सपायरीचं जे व्हॉल्यूम असतं, जसं मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मोस्ट प्रॉबेबली आजकाल असं होतं की एक्सपायरीच्या एक दिवस आधीच आपल्याला ते व्हॉल्यूम कॅरी फॉरवर्ड होताना दिसतं आणि एक्सपायरी मोस्टली साईडवेज जाताना आपल्याला दिसते. तर उद्या हे कंटिन्यू होणार का, म्हणजे हे व्हॉल्यूमच सेलिंग जे रॅपिड सेलिंग जे आहे ती कंटिन्यू होताना दिसेल की उद्या थोडासा साईडवेज मोमेंटम जाताना दिसेल, हे आता आपण बघूया, ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. तर सध्या डेटा काय सांगतोय निफ्टीचा 0.48च्या आसपास आहे. 21 डिसेंबरला आपण चाललो आहे ओव्हरसोल्ड डेटा घेऊन, ओव्हरसोल्ड पोझिशन्स घेऊन. अपर साईडला बघितलं तर भरभरून रेजिस्टन्स बनलेले आपल्याला दिसत आहेत. 21,500 पासून जर चालू केलं तर डिरेक्टली 21,200 पर्यंत जबरदस्त रेजिस्टन्स आहे. मॅक्स नंतर 21,600 तर मेजर पुढे 22,000ची लेवल तर आणखीन दूरच आहे, पण 21,600 पर्यंत भरभरून रेजिस्टन्स बनलेले आपल्याला दिसत आहेत. 21,000ची राऊंड लेवल इथं सपोर्टमध्ये काही पुट रायडर्स अजूनही पोझिशन होल्ड करून दिसत आहेत. फक्त चांगली गोष्ट ही आहे की अपसाईडच्या मोमेंटमसाठी ज्यांनी कॉल घेऊन ठेवलेला असेल, वारंवार सांगू नये, बऱ्याच जण जे आहे ना लॉसमध्ये कॉल होल्ड करून चालतात, तर त्यांच्यासाठी एक छोटीशी चांगली गोष्ट फक्त ही आहे, ती तुमच्या फायद्यात ठरेल. मी असं नाही सांगत आहे फेवरमध्ये जाईल असं नाही सांगत आहे, पण एक चांगली गोष्ट अशी की ओव्हरसोल्ड डेटामध्ये आपण चाललोय की याच्यापेक्षा खाली फार जास्त मार्केट जाण्याची शक्यता
त्या दिवशी तरी राहत नाही. सध्याच्या डेटानुसार आपण इथं सांगू शकतो, कारण की डेटा ओव्हरसोल्ड आहे. शॉर्ट कव्हरिंग घेऊ शकते, थोडीशी रॅली आपल्याला येताना दिसू शकते डेटा वाईज तरी. पण लेवल्स तसं सांगतायत का, ओव्हरऑल एक मार्केटची परिस्थिती तशी सांगतीये का, त्यासाठी आपण थोडंसं वन डेचे टाइम फ्रेम दोन्ही इंडेक्सेसचे अनालाइज करूया की आपल्याला इथं काय प्रकारे परिस्थिती बनताना दिसते. आणि थोडंसं मी ड्रॉइंग क्लिअर करतो एकदा. आता ड्रॉइंग क्लिअर झाल्यावर आपल्याला काय परिस्थिती बनताना दिसते आहे. तर इथं आपण बघू शकतो की रिसेंट गॅप जो आहे ना, तो मार्केटने कव्हर करून, हा जो गॅप इथं बनलेला दिसत होता, हा कव्हर करून याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. नेक्स्ट गॅप मेजर आपल्याला जो बघायला मिळतोय मार्केटमध्ये निफ्टीच्या चार्टवरती, तो आपल्याला दिसतोय 170-180 पॉईंटचा, हा ज्याच्यामध्ये 21,000च्या आसपास मार्केट आपल्याला एक राऊंड लेवल डेटा वाईज सपोर्ट घेताना दिसू शकतं. तर क्लिअरली लक्षात ठेवायचं, 21,000 पासून तर डाऊन साईडला 20,950 ही जी लेवल आहे ना, ही एक मेजर एक लक्ष्मण रेखा आहे, एक सपोर्ट आहे. याच्या खाली जर मार्केट येताना दिसलं तर मग तुम्ही कन्सिडर करा की हे जे गॅप आहेत ना, हे जे बनलेले आहेत, हा जो एक मोठा गॅप बनलेला आहे, हाही फिलअप होण्याची शक्यता आपल्याला दाट नाकारता येत नाही. तर त्याच्यानंतरची लेवल जी आपल्याला बनताना दिसू शकते मार्केटमध्ये, ती आहे 20,300 ते 20,260-250 ची लेवल. या लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. इथपर्यंतही मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. ह्या लेवलच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग द्यायला उद्याच्या दिवशी सुरुवात केली तर आता सपोर्ट तर इथं घेऊ शकतं. अपर साईडला रेजिस्टन्स आपण आपल्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लिअरली अनालाइज करूया. पण इथं जर बोलायचं झालं तर उद्याच्या दिवशी बेस्ट आणि फेवरमध्ये कुठली गोष्ट आपल्याला जाताना दिसू शकते, तर ती म्हणजे एक मायनर थोडंसं जर गॅपडाऊन ओपन होताना जर मार्केट आपल्याला जर दिसलं या लेवलच्या आसपास, ऑलरेडी मार्केटने गॅप तर फिलअप केलेलेच आहे, आणि इथं जर येताना जर दिसलं तर कदाचित मार्केट जे आहे ना, ते सपोर्ट घेण्याची ही जी लेवल आहे ना, 21,000ची राऊंड लेवल, याला एक रिस्पेक्ट देण्याची थोडीशी शक्यता दाट बनताना दिसू शकते. अशी एक प्रोबॅबिलिटी आपल्याला बनताना इथे दिसू शकते. इथे या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट जे आहे शॉर्ट कव्हरिंगची आशा आपल्या बनलेल्या राहू शकतात. तर इथं जर ओव्हरऑल जर अनालाइज करायला जर गेलं तर मार्केटने या लेवलला जर सपोर्ट जर केलं, या लेवलला जर रिस्पेक्ट जर दिलं, तर अशा प्रकारचं काहीतरी पॅटर्न आपल्याला कंटिन्युएशनमध्ये, ही रॅली जर आणखीन कंटिन्यू होणार असेल तर अशा प्रकारचं पॅटर्न आपल्याला बनताना दिसू शकतं. अदरवाईज खालच्या साईडचं मी क्लिअरली सांगितलेलं आहे की होऊ शकतं उद्याच्या दिवशी जर मार्केटने या लेवलच्या खाली जर क्लोजिंग दिली तर हा एक गॅप फिलअप होताना दिसेल. थोडंसं इथं साईडवेज मोमेंटम करून जर मार्केट इथं रेजिस्टन्स जर घेतलं तर तुम्ही डाऊन साईडला कंटिन्यू करा की अशा प्रकारचं एक मोमेंटम बनून हा जो गॅप आहे हाही फिलअप करताना मार्केट आपल्याला दिसू शकतं. कारण की हे मेजर गॅप जे असतात ना मित्रांनो, लॉंग पोझिशन्स असतात बऱ्याच जणांचे, तर हे फिलअप झालेले नसतात. इथं बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग ऑब्व्हियसली आपल्याला येताना दिसतात. मार्केट थोडंसं करेक्टिव्ह मोडला येतच, एक मोठ्या रॅलीनंतर थोडी प्रॉफिट बुकिंग इनिशिएट होताना दिसतं, आणि हे तेच आहे. याच्यामध्ये काही फार जास्त पॅनिक सेलिंग किंवा रिसेशन किंवा रिव्हर्सल किंवा बिअर मार्केट अशी कुठली गोष्ट नाही आहे. हे मेजर जे आपल्याला एक पळालेलं आहे मार्केट, तर इथं आपण बघू शकतो की थोडंसं आता इथं रेस्टिंग पोझिशनला येऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन कदाचित या लेवलपर्यंत आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. प्रॉब्लेमॅटिक गोष्ट कुठं बनू शकते, मार्केट एक रेंजमध्ये कुठे जाऊ शकतं, तर या लेवलच्या खाली परत एकदा क्लोजिंग द्यायला चालू केली तर ही एक लेवल जी आहे ना, ती इथं बघू शकतो आपण. प्रिव्हियस ह्या ज्या लेवल्स आहेत इथं येऊन मार्केट परत एकदा इथं थोडंसं टाइम स्पेंड करताना आपल्याला दिसू शकतं. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चलूया. डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट जो मिळालेला आहे तो इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तसाच इंटॅक्ट आहे. 950ची लेवल लक्षात ठेवायची आहे. अपर साईडला रेजिस्टन्स कुठं घेताना दिसू शकतं, तर 21,200ची लेवल, ही एक राऊंड लेवल जी आहे ही एक आपण पकडून चालायची. 21,200च्या वरती जर मार्केट जाताना जर दिसलं तरच आपल्याला बाईंगचा आता विचार करायचा आहे. विदिन द रेंज तुम्हाला कितीही काही वाटलं, एक्सपायरीच्या दिवशी फार जास्त मोठ्या कॅपिटलने ट्रेड करू नका. विदिन द रेंज येईल, आणि रेंज तुटल्यानंतरही अपर साईडलाही जर रेंज तुटत असेल, हो एक वेळ जर डाऊन साईडला जर येताना जर दिसत असेल तर तिथं थोडंफार तुम्ही प्ले अराउंड करू शकता. बट अदरवाईज तुमचं कॅपिटल जे आहे ना, ते फार जास्त डिप्लॉय करू नका. जसं मी सांगितलेलं आहे, साईडवेज जाण्याची दाट शक्यता आपल्याला बनताना दिसू शकते. होऊ शकतं मार्केट कदाचित इथं थोडंसं टाइम स्पेंड करेल, इथे एक बाईंग झोन क्रिएट करेल, आणि त्याच्यानंतर अपर साईडला रॅली देईल. तर उद्याच्या दिवशी डाऊन साईडला जसं मी वन डेच्या टाइम फ्रेमवर सांगितलं, इथं सपोर्ट बनल्यानंतर इथं काही जर प्रोबॅबिलिटी बनताना दिसली तर बाईंगची ट्रेड इथे एक बनते, ती या लेवलपर्यंत जाताना दिसू शकते. ब्रेकआउट नंतरही जर मार्केट वरती सस्टेन करताना दिसत असेल तरी
उद्याच्या दिवशी मित्रांनो फक्त सस्टेन करा. असे काही जे दिवस असतात ना, जे थोडेसे ट्रिकी असतात, जिथून मार्केट आपल्याला इथं जर बघितलं ना, आपण प्रिव्हियसली काही दिवस जर बघितले तर मार्केटने क्लिअरली आपल्याला इझी मनी दिलेला आहे. तुम्ही वन डेच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर गॅप अपने ओपन करून मार्केटने रॅली त्याच साईडला सस्टेन केलेली आहे. तर बऱ्यापैकी इझी मनी दिलेला आहे. तर इथं थोडंसं काही दिवस सस्टेन करायचे. बऱ्याच जणांचं हेच होतं की इथं जे पैसा कमवलेला असतो तर हे 1-2 ट्रेडमध्ये पूर्ण चालला जातो. तर उद्याच्या दिवशी याचं ब्रेकआउटही आलं, किती तुम्हाला इंटिमिडेटिंग वाटलं तरीही अपर साईडचे ट्रेड घेणं मेजर क्वांटिटीमध्ये टाळायचं आहे. सेम गोष्ट डाऊन साईड ऑल्सो. याच्या खाली जर मार्केट आलं, डेटा ऑलरेडी ओव्हरसोल्ड आहे, त्याच्यामध्ये फार जास्त किती प्रीमियम शूट होईल, किती रॅपिड मोमेंटम येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून डाऊन साईडचं मोमेंटमही आपल्याला जास्त कॅपिटल थ्रू ट्रेड करायचं नाही आहे. तर क्लिअरली डाऊन साईडला इथं आलं, सपोर्ट घेतला, या लेवलपर्यंत ट्रेड बनताना दिसू शकते. अदरवाईज याच्या खाली जर मार्केट कंटिन्यू जर जाताना जर दिसलं तर त्या केसमध्ये आपल्याला नेक्स्ट लेवल जी आहे किंवा नेक्स्ट टार्गेट जे आहे ते बनताना दिसू शकतं या लेवलपर्यंत 20,768 ते 770ची रेंज. या रेंजपर्यंत मार्केट आपल्याला कुठेतरी जाताना दिसू शकतं. तर या रेंजकडे आपल्याला या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या फर्स्ट आणि इनिशियल लेवलसाठी आपण पुटसाठी ट्राय करू शकतो. अपर साईडला जर या लेवलच्या वरती जर सस्टेन करताना दिसलं तर पहिलं टार्गेट आपल्याला बनताना दिसेल 360ची लेवल. या लेवलसाठी आपण ट्राय करू शकतो. अदरवाईज या लेवलच्या वरती जर स्ट्रॉंग बनताना जर दिसलं तर प्रोबॅबिलिटी आहे की इथपर्यंत 525 पर्यंत मार्केट परत एकदा जाताना आपल्याला दिसू शकतं. ही ओव्हर द टॉप एस्टिमेटेड केस आहे ही या लेवलची. मोस्ट प्रोबेबली आपण ह्या 2 लेवलसाठीच प्रयत्न करायचे. अदर दॅन दॅट काही जे सिनारिओ बनत आहेत तेही आपण डिस्कस करणार आहोत. जसं की याच्यामध्ये जर बोलायला जर गेलं तर रेंजमध्ये ओपन झालं तर क्लिअर आहे आपला प्लॅन. डाऊन साईडने सपोर्ट घेतला तर इथं बाईंग इनिशिएट करूया. अपर साईडला जरा मार्केट जाताना दिसलं तर असा काही जरा टॉप बनवला, आज जसं इथं बनताना दिसलं, अपर साईडला गेलं एक डबल टॉप बनवला. डबल टॉप जर इथं बनताना दिसलं तर इथून या लेवलसाठी पहिल्या टार्गेटसाठी आपण इथं एकदा सेलिंग किंवा शॉर्ट करू शकतो मार्केटला. हे 2 प्रोबॅबिलिटी बनले रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर. गॅप अप जर या लेवलच्या वरती जर ओपन होताना जर दिसत असेल तर इथंही थोडं कॉशियस राहायचं आहे. कारण की होऊ शकतं, कारण जसं की आपण डेटावर बघितलेलं आहे की बऱ्यापैकी रेजिस्टन्स बनलेले 200च्या लेवलला, 300, 350 ते 500च्या लेवलला. होऊ शकतं ज्यांना ह्या याच्यामध्ये चान्स मिळाला नाही सेल करायला ते कदाचित याच्यात करू शकतं. तर इथं थोडंसं कॉन्शियस राहायचं आहे शॉर्ट करण्यासाठी. अपर साईडला जर मार्केट या लेवलच्या वरती निघून जर इथं सपोर्ट घेत असेल तर छोटीशी ट्रेड या 525च्या लेवलला जाताना दिसू शकते. अदरवाईज जर एक मेजर गॅपअप जर ओपन होताना जर दिसलं तर त्या दिवशी मोस्ट प्रोबेबली आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर 600ची लेवल ही जी आहे ना, 560 ते 500-600ची लेवल हा जो झोन आहे याच्यावरती जर मार्केटने काही क्रॉस केलं तर छोटीशी ट्रेड त्या केसमध्येच बनताना दिसू शकते. अदरवाईज मग ट्रेड सोडून द्यायचे, उद्याच्या दिवशी निवांत बसायचं आहे. नंतर मार्केटला थोडंसं मूव्ह करू द्यायचं, डिरेक्शन घेऊ द्यायचं पक्का कुठेतरी, त्याच्यानंतर आपण बघूया. डाऊन साईडला क्लिअरली गॅप डाऊन याच्या खाली जर क्लिअरली ओपन होताना जरा दिसत असेल तर आपण इथं जसं बघितलेलं आहे की डाऊन साईडला बऱ्या मार्केटमध्ये 21,000 पासून तर थोडंसं 20,900-950 पर्यंत सपोर्ट आहे. तर डाऊन साईडला होऊ शकतो तुमची कदाचित इथं इच्छा होऊ शकते बाईंग साईडला जाण्याची. तर डाऊन साईडला जसं मी सांगितलेलं आहे की डेटामध्ये ओव्हरसोल्ड डेटा घेऊन आपण चाललेलो आहे. तर शॉर्ट करण्याची प्रोबॅबिलिटी तर तुमची इथंच संपते. डाऊन साईडला मार्केट ओपन झालेलं आहे तर त्या केसमध्ये ही ते उद्याच्या दिवशी डाऊन साईडला ट्रेड न केलेलंच बरं. बेस्ट केस राहील जर मार्केट एक गॅप डाऊन या लेवलच्या आसपास कुठे जर ओपन होताना जर दिसलं, इथं थोडासा जरा रेजिस्टन्स जर घेतला तर या लेवलपर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट जर बोलायचं झालं डाऊन साईडला तर ही पण जसं मी 525ची केस बोललो तर ओव्हर द टॉप एस्टिमेटेड केस असेल या लेवलपर्यंत 640 पर्यंत, 20,630 ते 640 पर्यंत या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. बट अदरवाईज मी जसं बोलतोय तुम्हाला माझा स्टान्स जरा कळला असेल तर तो खूप डिफेन्सिव्ह आहे आणि मोस्ट प्रोबेबली आपल्या रेंजमध्ये जर मार्केट आलं तरच ट्रेड घेण्याचा आहे. अदर दॅन दॅट कुठलीही रिस्क आपण घेणार नाही आहे. बँक निफ्टीबद्दल बोलूया. बँक निफ्टीमध्ये वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टीची केस जर बघितली तुम्ही, मी तुम्हाला डाऊन साईडने दाखवतोय. इथून जी रॅली चालू झालेली आहे, मोठा स्पाइक आला, करेक्शन छोटं होतं, इथं बघू शकतो आपण करेक्शन छोटं होतं, परत एक स्पाइक आला, परत छोटं करेक्शन, पण स्पाइक जे आहे ना इथून छोटे होताना आपल्याला दिसत आहे. तर आता जर इथं बघितलं ना
तर मार्केट आपण इथं बघू शकतो एक पॉईंटला येऊन आपल्याला थोडंसं साईडवेज जाताना दिसतंय बँक निफ्टीचं. आणि क्लिअरली आज जर बघितलं ना तर प्रिव्हियस रेजिस्टन्स जे आहे ते कुठल्याच मागच्या 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये निघलेलं दिसत नाहीये. जी की आहे डाऊन साईडला इथं बघू शकतो आपण 48,090 पासून तर अपर साईडला 48,250 पर्यंत ह्या लेवलच्या वरती कुठेही आपल्याला गेलेलं दिसत नाही. तर आता पोझिशनल बेट्स तुम्हाला अपर साईडला बाईंग साईडला जर घ्यायचे असतील तर जोपर्यंत या लेवलला मार्केट जात नाही अदर दॅन दॅट अदरवाईज घ्यायची नाही आहे. कुठली पोझिशनल बेट्स या लेवलच्या वरती जोपर्यंत जात नाही घ्यायची नाही. किंवा मार्केट जर एक मेजर करेक्शनला आलं आणि जसं निफ्टीमध्ये आपण केस डिसाईड केली की या लेवलच्या आसपास किंवा हा गॅप जर फिलअप केला हाही गॅप फिलअप केला आणि इथं कुठं सपोर्ट घेत असेल तर निफ्टी ॲज वेल ॲज बँक निफ्टीमध्ये इथं जरा नंतर काही प्रोबॅबिलिटी चांगली बनताना दिसली एक डबल टॉप किंवा एखादी चांगली कॅन्डल बनताना दिसली तरच आपण इथं बाईंगचा विचार करूया. अदर दॅन दॅट ह्या मधल्या पोर्शनमध्ये बाईंगचा म्हणजे पोझिशनल बाईंगचा कुठेही आपण विचार करणार नाही आहे. तर त्यासाठी थोडंसं तुम्हाला तयार राहायचं आहे, त्यासाठी थोडंसं कॉशियस राहायचं आहे. तर आता उद्याच्या दिवशी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघूया. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बँक निफ्टी आपल्याला कसं रिॲक्ट करताना दिसू शकतं, आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. तर बँक निफ्टीचं जर आजचं मोमेंटम जर बघितलं तर ते वेल अँड गुड होतं. डेटा पण जर बघायचं जर गेलं तर आज एक्सपायरी होती. एक्सपायरीच्या हिशोबाने जे मोमेंटम पाहिजे होतं एक्झॅक्टली तसं येताना दिसलं. उद्याचं म्हणजे नेक्स्ट एक्सपायरीचं जर बघितलं तर फार जास्त डेटा ते अवेलेबल नाही आहे. बऱ्यापैकी पिक्चर उद्या क्लिअर होताना दिसेल. पण 48,000ला प्रिव्हियसली पण रेजिस्टन्स चांगलं बनवून होतं प्रिव्हियस वीकमध्ये आणि आताही चांगलं रेजिस्टन्स कॅरी फॉरवर्ड तसं झालेलं दिसतं आहे. ते आपल्याला 47,500ला कुठेतरी थोडंसं आपल्याला इथं सपोर्ट बनताना दिसत होते. तर तेही रिस्पेक्ट आज झालेलं नाही आपण इथं बघू शकतो. याच्या खालीच मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर 48,000ची लेवल आणखीन भरपूर वरती आहे. उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होताना दिसेल आपल्याला. तर अदरवाईज जर लेवल वाईज जर बोलायला गेलं चार्ट वाईज जर बोलायला जर गेलं तर इथं आपण बघू शकतो की 47,700च्या आसपास प्रिव्हियसली मार्केटने बऱ्यापैकी सपोर्ट घेतलेला आहे. तर आता हे एक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करायला तर पाहिजे. अपर साईडला याच्यावरती जर मार्केट जाताना दिसलं तर आणि तरच बाईंगची प्रोबॅबिलिटी बनेल. टार्गेट असेल पहिलं आणि इनिशियल टार्गेट 48,200च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण कॉलच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो. डाऊन साईडला जर बोलायचं जर झालं तर सपोर्ट कुठे घेताना दिसू शकतं तर तेही आपण बघूया. चार्ट वाईज आपल्याला कुठे दिसतंय डेटा तर बऱ्यापैकी उद्याच क्लिअर होताना दिसतील, पोझिशन्स बनताना दिसतील. तर ऑलमोस्ट हा गॅप फिलअपच झालेला आहे आपण इथं बघू शकतो. तर प्रोबॅबिलिटी आहे की या लेवलच्या आसपासच कुठेतरी मार्केटने सपोर्ट घ्यायला पाहिजे. तर एक राऊंड लेवल जवळच आहे. तर आपण इथं बघू शकतो 47,000ची लेवल आपल्यासोबत आहे. तर 47,000च्या लेवलच्या खाली जर जाताना दिसलं तर त्या केसमध्ये आपण मार्केटला शॉर्ट करू शकतो. याचं टार्गेट जे डाऊन साईडला बनताना दिसतंय चार्ट वाईज आपण इथं बघू शकतो की ही लेवल 46,500ची. तर इथपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. तर या लेवलसाठी आपण पुढच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो. तर ह्या दोन लेवल अपर साईडला आणि डाऊन साईडला लक्षात ठेवायचं आहे. रेंज बऱ्यापैकी मोठी आहे. होऊ शकतं रेंजमध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला रेंज प्ले करण्यासाठी दोन्ही साईडने चान्स मिळताना दिसू शकतो. रेंजच्यामध्ये जर ओपन जर झालं तर जसं आपण इथं बोललोय की प्रिव्हियसली इथं सपोर्ट घेतलेला आहे तर रेजिस्टन्स म्हणून काम करायला पाहिजे. आजही इथं जर बघितलं तर सपोर्ट तुटल्यानंतर एक्झॅक्टली रिट्रेसमेंट एक्झॅक्टली त्याच पॉईंटला आलेला आहे आणि तिथून परत एकदा डाऊन साईडला सेलिंग इनिशिएट होताना दिसली. तर तसं कुठली परिस्थिती बनताना दिसले तर इथं शॉर्टची प्रोबॅबिलिटी बनते आणि ही एक राऊंड लेवल आहे तर इथं सपोर्ट घेण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तर या रेंजच्या मध्ये येऊन इथं सपोर्ट जर घेतलं तर या लेवलपर्यंत आपण एक कॉलची पोझिशन ट्राय करू शकतो. डेटा वाईज जर बोलायचं जर गेलं तर नेक्स्ट वीकचा डेटाही आपण बघू शकतो 0.81 आहे. फार जास्त काही ओव्हरबॉट नाही आहे. ओव्हरसोल्डच्या आसपास आपण आहे अजूनही ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी बँक निफ्टीचा त्यातल्या त्यात थोडा बरा आहे. तर अपर साईडची प्रोबॅबिलिटी इथून आपल्याला बनताना दिसू शकते. अदर दॅन दॅट गॅप अप गॅप डाऊनची प्रोबॅबिलिटी मोस्टली तर उद्याच्या दिवशी मेजर गॅप अपची दोन्ही मार्केटमध्ये मला कमीच दिसते. स्टील तसं काही जर बनताना जर दिसलं तर आपल्याकडे लेवल आपल्या इंटॅक्ट आहेत. 48,000ची लेवल एवढा मोठा गॅप अपची शक्यता त्यातल्या त्यातही कमी आहे. याच्यावरती जर ओपन झालं तर क्लिअर केस आहे की परत एकदा हा रेजिस्टन्स जे आहे ना ते मार्केट टेस्ट करायला जाईल आणि परत टेस्ट होत असेल गॅप अपने तर ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त बनतील. ही एक एक्स्ट्रीम केस आहे.
तसं जर होताना दिसलं तर आणि तरच बाईंग इनिशिएट होताना दिसू शकते. 48,500 पर्यंत 48,600 पर्यंत त्याचं टार्गेट बनताना दिसू शकतं. 48,000च्या वरती जर मार्केटने ओपनिंग दिली, इथं सपोर्ट घ्यायला लागलं तर. डाऊन साईडला मेजर गॅप डाऊनची प्रोबेबिलिटी तशी काही बनताना दिसते का, तर होऊ शकते. गॅप डाऊन येताना गॅप डाऊनची प्रोबेबिलिटी त्यातल्या त्यात थोडीशी आणखीन बनताना दिसू शकते. कंटिन्युएशनमध्ये मार्केट जाताना दिसू शकतं. तर त्या केसमध्ये जर तसं काही बनताना दिसलं तर एक इनिशियल डिप जो येईल, इनिशियल जो राईज जो येईल, तर तिथं सेल ऑन राईजची परिस्थिती बनताना इथंही बँक निफ्टीमध्ये आपल्याला दिसू शकते. तर अशा प्रकारे जितक्या पॉसिबल होतं तेवढ्या प्रोबेबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.